सलमान खानच्या घराबाहेर रविवारी पहाटे झालेला गोळीबार। दबंग सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। ही सगळ्यात मोठी अपडेट आहे आजची। तर गुजरातच्या भुजमधून या दोघांना अटक केली आहे। विशाल उर्फ कालू आणि सागर पाल अशी या दोघांची नावे आहेत। तो गँगस्टर रोहित गोदाराचा खास सहकारी म्हणून ओळखला जातो। कालू हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्याच्याविरुद्ध हत्येसह इतर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद सुद्धा आहे। या आरोपींकडून विदेशी पिस्तूलसह जिवंत कारतूसह मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली। मुंबईच्या गुन्हे शाखेनं गुजरातमध्ये जाऊन ही कारवाई केली आहे। याबाबतचे अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत, त्यासाठी थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडे। गोविंद, दोन आरोपींना अटक तर करण्यात आलेली आहे, पण आता पुढचे अपडेट काय? कारण सल्लूम याबाबतचे सगळे अपडेट्स प्रेक्षकांना जाणून घ्यायचे आहेत। नक्कीच रविवारी सकाळी पहाटे 5 वाजता सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर हे जे दोन शूटर्स आहेत हे गुजरातला रवाना झाले होते लोकल ट्रेनच्या माध्यमातून सांताक्रूज वसई मार्गे। त्यानंतर मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं 4 विशेष पथकं तयार केली होती या सगळ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी। त्याच वेळेला स्थानिक पोलिसांनी ही 2 पथकं तयार केली होती। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, राजस्थान आणि पंजाब या 5 राज्यांमधीलही पोलीस या सर्व तपासाच्या कामाला लागले होते आणि रात्री उशिरा या ठिकाणी गुजरातच्या भुज शहरातून या दोन्ही शूटर्सना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना विमानाने मुंबईमध्ये आणलं जात आहे। साधारणतः 10:30 ते 11 पर्यंत क्राईम ब्रांचची जी टीम आहे ते या सगळ्या दोन्ही शूटर्सना घेऊन मुंबईत पोहोचेल। T2 टर्मिनलला या ठिकाणी हे उतरतील आणि त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयात घेऊन जातील। त्यानंतर काही ओळख आणि बाकीच्या काही इन्क्वायरी केल्यानंतर त्यांचं मेडिकल होईल आणि त्यानंतर त्यांना किल्ला कोर्टमध्ये सादर केलं जाईल आणि किल्ला कोर्टमध्ये सादर केल्यानंतर मुंबई पोलिसांकडून त्यांचे पोलीस कस्टडी इन्क्वायरीसाठी मागितली जाईल आणि पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर बाकीचा जो तपास आहे तो सुरू होईल की या सगळ्याची रेकी कशा पद्धतीने करण्यात आली होती, हा हल्ला करण्याच्या मागचा उद्देश काय होता, हा कट रचण्यामध्ये आणखी कोण कोण सामील होतं आणि व्हर्च्युअल नंबरद्वारे यांना कशा पद्धतीने सूचना देण्यात आल्या, अमेरिकेमध्ये कट ज्या वेळेला शिजला गेला त्यावेळेला तिथे कोण कोण सहभागी होतं, या सर्व गोष्टींचा जो खुलासा आहे तो तपासामध्ये पुढे येईल। परंतु आत्ताची जी माहिती आहे की त्यांना 10:30 ते 11 पर्यंत मुंबई क्राईम ब्रांच मुंबईमध्ये घेऊन येते। गोविंद, तुमच्या माध्यमातून सगळे अपडेट्स पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर मुंबईच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। गुजरातच्या भुजमधून या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे।